हॅलो फ्रेंड्स, मजेत आहात ना सगळे। अशी खुसखुशीत खस्ता मटार कचोरी तुम्ही खाल्ली आहे का? मस्त लागते टेस्टला। 2 चमचे तेल घातले कढईमध्ये, त्यामध्ये 1 कप मटार घालायचे आहे। ते चांगले भाजून घ्यायचे आहेत 5 मिनिटं, त्यामुळे कचोरी टिकते चांगली। मसाला असा करून आपण फ्रीजमध्ये ठेवला तरी चालतो। आता मटार भाजून झालेले आहे। मिरची आणि अद्रक आहे, कोथिंबीर आणि लसूण घालून मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। आता त्यातच मटार थोडे कोमट झाल्यावर घालून फिरवून घ्यायचे आहेत, जास्त पण बारीक करायचे नाही। साधं मीठ आहे 1 चमचा, 1 चमचा आमचूर पावडर आहे, 1 काळा नमक आहे, बडीशोपची पावडर आहे, धण्याची पूड आहे आणि जिऱ्याची पूड आहे। 1 चमचा सगळं घेतलंय। त्याच कढईमध्ये 2 चमचे तूप घातलंय, जिरे घालायचे आहे, लाल तिखट आहे 1 चमचा, सगळे मसाले घालून घ्यायचे। एकदा अशा प्रकारे करून बघा, टेस्टला अप्रतिम लागते। नेहमी तुम्ही अशाच प्रकारे कराल। 1 मिनिट चांगलं भाजून घेतलेलं आहे, वास पण खूपच छान सुटलेला आहे। आता मसाले भाजून झालेले आहे, त्यातच आपण मिरची, वाटाणा, कोथिंबीरची पेस्ट केलेली ना ती सगळी घालून घ्यायची आहे आणि ती पण चांगली भाजून घ्यायची आहे। यामुळे मसाला खूप जास्त दिवस टिकतो। सगळं चांगलं भाजून घेतलेलं आहे। आता यात साखर घालायची आहे 1 चिमूटभर, म्हणजे बॅलन्स होतं सगळं। आपण आमचूर पावडर घातलेली आहे ना, त्यामुळे टेस्टला खूप छान लागतं। सगळं चांगलं भाजून घेतलेलं आहे। आता कढईमध्ये 2 चमचे बेसन घ्यायचं आहे आणि ते पण चांगलं भाजून घ्यायचं आहे। चांगलं असं भाजून घेतलेलं आहे। आता ते आपण मसाल्यामध्ये तयार झालेल्या घालून घ्यायचं आहे आणि ते पण चांगलं भाजून घ्यायचं आहे। मस्त मसाला तयार झालेला आहे, वास पण खूप छान सुटलेला आहे। आता ह्याला थंड होऊ द्यायचं आहे सगळं। अप्रतिम मसाला तयार झालेला आहे। आता आपण कचोरीसाठीचं पीठ लावून घेऊया। 1 कप मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार आणि 1 टीस्पून तेल आहे, ते पण घालून घ्यायचं आहे। पीठ चांगलं लावलं तरच कचोरी खुसखुशीत होतात। आता चांगलं हाताने याला मळून घ्यायचं आहे, तेलात पूर्ण असं कालवून घ्यायचं आहे। त्याचा एक मुटका तयार व्हायला पाहिजे, एवढ्या प्रकारचं व्हायला पाहिजे, नाहीतर थोडं तेल अजून जरा घाला। आता यात 1 कप पाणी घेतलेलं आहे आपण, त्यात थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। चांगलं असं पीठ लावून घेतलेलं आहे। 1 कपला पाणी थोडं राहिलेलंच आहे, 1 कप लागलेलं नाही आहे। अशा प्रकारे पीठ पण भिजून झालेलं आहे, तिंबून घेतलेलं आहे चांगलं। तर हातानेच त्याचा एक गोळा करून घ्यायचा आहे, असं दाबत दाबत जायचं आहे, म्हणजे गोल तयार होतो। पुरणपोळीला कसं आपण करतो ना, त्या प्रकारे करून घ्यायचं आहे। आता त्यात आपण मगाशी गोळे करून घेतलेत मसाल्याचे, तो एक गोळा घालून घ्यायचा आहे। मसाला पण थंड झालेला आहे पूर्णपणे। आता तो पोळीसारखंच भरून घ्यायचा आहे, चांगलं दाबून अशा प्रकारे भरून घेतलेलं आहे। मोदक पण भरतो ना आपण, त्याच प्रकारे पारी करून घ्यायचे आणि त्याला एक साईडनं दाबत जायचं आहे, असं दाबून घ्यायचं आहे अशा प्रकारे चांगलं। आता तेल गरम झालेलं आहे। आता आपण जी दाबलेली वरची बाजू होती ना, ती खाली घालायची आहे। मस्त लागतात कचोरी, नक्की अशा प्रकारे करून बघा। मटार कचोरी मुलांना तर खूपच आवडतील। दोन्ही साईडनं चांगल्या अशा लालसर तळून घेतलेल्या आहेत, फुगलेल्या पण आहेत किती, बघू शकता तुम्ही। मी इथं कट करून पण दाखवत आहे, हे बघा मस्त झालेले आहेत, एकदम खस्ता झालेले आहेत। तुम्ही पण अशाच प्रकारे करता का ते कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। या रेसिपीसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या।